मालेगाव तालुक्यातील टेहरे गावाजवळील बायपास रस्त्यावर बुधवारी दिनांक 11 रोजी रात्री 10:15च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मुंगसे येथील 26 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर शेखर कैलास अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे घडला। कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली। त्यात डॉक्टर अहिरे यांच्या दुचाकीला जोरदार धक्का बसला आणि ते जागीच ठार झाले। दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातानंतर भरधाव कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या विजेच्या खांबावर आदळली। या धडकेत खांब तुटून विजेच्या तारा रस्त्यावर आल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली। रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती। या अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी कार चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या कारमधून आलेल्या संशयितांनी नागरिकांना दमदाटी करत मद्यधुंद अवस्थेतील चालकाला तेथून घेऊन ते फरार झाले। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 18 तास उलटूनही कुठलाही गुन्हा दाखल न केल्यामुळे थेट शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आक्रमक पवित्रा घेत मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धारेवर धरले। या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून ही कार कोणाची, कुठल्या राजकीय दबावाखाली पोलिसांनी कारवाई केली नाही याबाबत चर्चांना उधाण आलं असून या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे मालेगाव पोलिसांची तक्रार करणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली आहे। मात्र पोलिसांनी या अपघातातील कार केवळ जप्त करत कुठलीही कारवाई केलेली नाही। यामुळे प्रचंड प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे। मंत्री भुसे यांनी ठिया दिल्यानंतर तरी पोलीस कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। डॉक्टर शेखर आहे त्याचं प्रेत दिसत नाही, त्या गाडीची काळजी। मला असं वाटतं की सरकारला बदनाम करण्याचा हा गट आहे आणि ही गंभीर गोष्ट आहे। बाबा ती स्कॉर्पिओ वाली कोण ब्लॅक स्कॉर्पिओ वाली आणि तो स्कॉर्पिओचा ड्रायव्हरच म्हणत होता आम्ही कोणाचे माणसं आहे, आम्हाला ओळखलं का, आम्हाला ते पण उत्तर पाहिजे ते कोण आहे। दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारखा जबाबदार कार्यकर्ता PI महोदयांना याचं गांभीर्य समजून सांगतो की हा विषय गंभीरपणे घ्या। मला वाटतं 2 तासापूर्वीची गोष्ट असेल, त्याच्यानंतर पंचनामाचं जे काही रिपोर्ट घ्यायला गेले तो बोलतो की 4 नाही 2च नावं सांग। चाललंय काय सांगू शकत नाही किती लोक होते आणि 2च सांग म्हणजे काय? तुम्हाला कायद्याने अधिकार दिलाय नाही सर, 4 लोक सांगू 2च सांग। पहिले तुम्ही यांच्यावर काय कारवाई करता? तुमच्या रात्री बैठका झाल्या का काय? त्या लोकांशी बैठका झाल्या? तोच प्रकार आहे बाबा। काय केलंय आपण? तो ड्रायव्हर पळून जातो, गाडी तर तुमच्या आदेशानुसार सेफ उचलून आणली ना। ऐका, PI महोदयांनी ती गाडी सेफ राहावी म्हणून तुमच्या आदेशानुसार आणली ना ती गाडी। रात्री आणली ना लगेच। मग त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत, लोक जर बोलत आहेत ते व्यसन केलेले आहेत, तर त्या क्षणाला लोक आणायला घटना तात्काळ PI ची जबाबदारी आहे किंवा SP ऍडिशनल SPच्या कानावर घालणं की ज्या गाडीने हे अपघात केलेला आहे त्या गाडीतली लोक व्यसन केलेली होती। त्यांनी 2 मोटरसायकलींना उडवलं। तिसरं MSCBच्या पोलला ती गाडी ठोकली गेली, त्याच्यामुळे पुढचे लोक पण वाचले। बरं, हा जो अपघात मी पण प्रत्यक्ष जागेवर जाऊन आलो। ह्या ज्या मोटरसायकल जात होत्या ह्या त्यांच्या नियमाप्रमाणे डाव्या हाताने चालणं त्याप्रमाणे त्या जात होत्या आणि समोरून येणारी गाडी ती रॉंग साईडला येऊन त्याने या मोटरसायकलवाल्यांना उडवलं। याच्यामध्ये एकाच डॉक्टर साहेबांचं दुःखद निधन झालंय, 3 जण जखमी झालेले आहेत।
त्या डॉक्टरांची डेड बॉडी तर अर्ध्या तासानंतर कळालं की त्या गाडीच्या खाली ही डेड बॉडी आहे आणि त्याला काही फूट सरपटत आणलेलं. माझा मुद्दा एवढाच होता की तात्काळ विभागाने याचं नोंद घ्यायला पाहिजे. जो कोण दोषी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे होती. रात्री 10:30 वाजता ही घटना झालेली. आता 4 वाजत आले. बरं, इथल्या पोलीस स्टेशनने जे कोण गाडीवाल्याने उडवलं त्या गाडीची काळजी घेतली. ती गाडी सुखरूप रात्री इथं आणून ठेवली. माझं म्हणणं की तेवढंच गंभीरपणे आता जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्याच्यातला एक ते तारा तुटलेल्या पोलला धडक दिली, तारा तुटल्या तर गावाने बाबा परत दुसरं काही अपघात घडू नये. जर वीज चालू राहिली तर मग MSCBच्या कर्मचाऱ्यांना बोलवून ते बंद करायला घेतलं. तर त्याला पण एकाने चावा घेतला. ते गाव सांगत होतं की ते साऊंड कमी करा, तुमच्या गाडीतला DJ सारखा आवाज चालू आहे. त्यांनी काही फोटोग्राफ्स, काही शूटिंग दाखवलेली आहे. त्या डॉक्टरचं गाडी खाली जी बॉडी अडकलेली ती लोकांनी गाडी उचलून त्यांची बॉडी काढली. बरं, जो गाडी चालवणारा होता त्याला इकडे दवाखान्यात आणलं, तिथून तो पळून गेला. त्याला पळवायला पण काही लोकांनी मदत केली असं पण ते लोक सांगत होते. माझं म्हणणं की गंभीर गोष्टींचं तात्काळ दखल घ्यायला पाहिजे, तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे.